रात्री अजित पवार यांच्यासोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली। लोकसभा आणि विधानसभेच्या प्रचारात कोल्हेंनी अजित पवारांवर थेट टीका केली होती। त्यावरून पत्रकारांच्या प्रश्नांचा भडीमार कोल्हे यांच्यावरही झाला। दरम्यान बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी घड्याळावर लढावं असा आग्रह अजित पवार यांचा असल्याचंही कळतंय। पाहुयात नेमकं काय घडतंय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र येणार हे ठरल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांच्या बैठकांनी जोर धरलाय। पुण्यात अजितदादांच्या घरी रोहित पवार, अमोल कोल्हे यांची 1.5 तास बैठक झाली आणि बैठकीनंतर रोहित पवार सुरुवातीला काहीही न बोलता सुसाट निघाले। माध्यमांच्या कॅमेऱ्यांना चकवा देण्यासाठी गाडी सुसाट काढल्याचं बोललं जातंय, तर प्राथमिक चर्चा झाल्याचं अमोल कोल्हे हे म्हणाले। मात्र कोल्हेंवर पत्रकारांकडून अजित पवारांवरून प्रश्नांची चांगलीच सरबत्ती झाली आहे। प्राथमिक चर्चा झाली, आता एवढ्यात सांगण्यासारखं काही नाहीये। वरिष्ठांना जी चर्चा झाली त्या संदर्भामध्ये ब्रीफ करू आणि त्यानंतर पुढे काय चर्चा होईल ती तुम्हाला ब्रीफ करू। मला सांगा, असं राजकारणामध्ये संवाद हा कायम असला पाहिजे आणि हा संवाद आहे। निर्णयाप्रत आलो नाही तर तुम्ही का घाई करताय निर्णयाची? मागे त्यांच्यासोबत तुम्ही आज चर्चेला आलेला आहात, मग त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करणार। मी तुम्हाला तेच म्हणतो, वेट अँड वॉच, वेट अँड वॉच। कार्यकर्त्यांवर अन्याय होतो असं वाटत नाही तुम्हाला? वेट अँड वॉच। का मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बहुसंख्य कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार ज्या काही गोष्टी आहेत त्या पुढे जातील। वेट अँड वॉच म्हणत अमोल कोल्हे यांनी सावरून घेण्याचा प्रयत्न केला। रोहित पवारांनी मात्र बैठकीलाच उपस्थित नव्हतो असा दावा केला, पण कॅमेऱ्यात ते कैद झाले। अजित पवार यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देणं पसंत केलं। दादा गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग दादा। रोहित पवार बैठक झाली तुमची? दरम्यान अजित पवार, कोल्हे आणि रोहित पवार यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली तेही पाहूयात। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे पालिकेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे 40 ते 45 जागांची मागणी करण्यात आली आहे, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 30 जागा देण्याची तयारी आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीनं अजितदादांच्या राष्ट्रवादीसमोर 68 जागांचा प्रस्ताव ठेवलाय, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढताना घड्याळावर लढायचं की तुतारीवर लढायचं यावर या बैठकीत चर्चा झाली आहे। या बैठकीतला तपशील शरद पवारांना कळवण्यात येणार आहे आणि त्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल। कार्यकर्त्याचं इलेक्शन हे महत्त्वाचं असतं, कार्यकर्त्यांचं म्हणणं हे महत्त्वाचं असतं। कुठल्याही इलेक्शनमध्ये लढत असताना यांच्याबरोबर आपण चर्चा केली पाहिजे, त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे आणि बहुतांश लोकांचं हे जर मत आलं तर त्याला मान सन्मान द्यावा लागतो आणि त्या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवडला सुद्धा या बाबतीतली चर्चा काही पदाधिकारी अजितदादांच्या पक्षाचे माजी आणि डॉक्टर अमोल कोल्हेंची त्या ठिकाणी झाली चहा पित असताना, आणि डॉक्टर अमोल कोल्हेंची दादांची चर्चासुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे। या बाबतीत थोडंसं आता पुढं कसं जायचं या बाबतीत नक्कीच निर्णय घेतला जाईल। इकडे काँग्रेसने पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करत ज्या महापालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तिथे काँग्रेस सोबत घटस्फोट असं वडेट्टीवार म्हणाले। स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्यानंतर आमचे काही नेते तिथे जागा वाटपासाठी केले असणार की आम्ही किती लढवणार, तुम्ही किती लढवणार, त्याचा निर्णय लवकरात लवकर होईल। आणि असं दिसते की त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवतील असं पिंपरी आणि पुणेमध्ये दिसतंय। नक्कीच आम्ही पहिलेच ठरवलं आहे, जिथे अजित पवारांच्या बरोबर जर शरद पवार साहेब जात असतील तर आमचा तिथे संबंध संपलेला आहे। आमचा तिकडे काही संबंध राहिलेला नाही। आम्ही त्या ठिकाणी घटस्फोट घेतलेला आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभ्या ठाकल्यात। आता महापालिकेत कार्यकर्त्यांसाठी एक येतोय असं सांगून बैठका सुरू झाल्यात। किती सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तिकीटं मिळतील तेही दिसेल। रणजित जाधवसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव